हॅलो एव्हरीवन, आपण लॉकडाऊनच्या आधी सायन्स पार्ट 1 मधील पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मराठीमध्ये मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा लेसन आपण शिकत होतो. तर यामधील आपण बरेचसे पॉईंट याच्या आधी डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये मेनली एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजे मूलद्रव्य व त्यांचे आवर्ती वर्गीकरण. त्यानंतर डोबेरायनरचे ट्रायड्स बघितले होते, म्हणजे त्यानं तीन तीन इलेमेंट्सचा सेट केला होता. एक्स वाय झेड इलेमेंट आहेत आपण कन्सिडर करू, तर त्यांना त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानामध्ये त्यानं ठेवलं होतं. म्हणजे एक्सचं मास 2 असेल, वायचं मास 4 असेल, तर झेडचं मास 6 असेल. जर असं असेल तर त्यानं सांगितलं होतं की एक्स आणि झेड हे जे दोन मूलद्रव्य आहेत, हे जे दोन इलेमेंट आहेत, ह्या इलेमेंट्सच्या ॲव्हरेजची जी काही सम असणार आहे ती वाय ह्या इलेमेंटला इक्वल असणार आहे. हे डोबेरायनरनं सांगितलेलं. म्हणजेच काय की एक्स प्लस झेड अपॉन 2 विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दी ॲटॉमिक वेट ऑफ वाय मीन्स 4. तर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर बघा मिळतं का, 2 + 6 8, 8 अपॉन 2 4 विच वी गेट, म्हणजे आपल्याला ते मिळतं अप्रॉक्सिमेटली इक्वल. परंतु त्या काळात फक्त 30 इलेमेंट 30 मूलद्रव्ये ही ज्ञात होती. तर या 30 मूलद्रव्यांपैकी पण काही मूलद्रव्यांना डोबेरायनरच्या या त्रिकांचा नियम लागू होत नव्हता. त्यामुळे डोबेरायनर हा सायंटिस्ट त्याच्या थेअरीमध्ये फेल गेला. त्यानंतर आपण बघितलं होतं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज म्हणजे न्यूलँडचा अष्टकांचा नियम. डोबेरायनरनं जसं 3 इलेमेंटसाठी सांगितलं होतं की असं असं असेल तर त्याचा ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट म्हणजे जे काही अणुवस्तुमान आहे ते सरासरीला समान असतं. तर त्याचप्रमाणे न्यूलँडने सांगितलेलं, न्यूलँडने त्यांच्या गुणधर्माबाबत सांगितलेलं, म्हणजे जे काही इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटच्या गुणधर्माबाबतीत सांगितलं होतं. तर त्यांना काय सांगितलं होतं की जो पहिला एव्हरी फर्स्ट अँड एव्हरी 8th इलेमेंट म्हणजे पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म असणार आहेत, त्यांची जे काही प्रॉपर्टी असणार आहेत, त्या प्रॉपर्टी या सेम असणार आहेत, असं कोणी सांगितलं होतं? न्यूलँडने सांगितलं होतं. तर यामध्ये पण न्यूलँडच्या पण अष्टकांच्या नियमामध्ये म्हणजे न्यूलँडच्या लॉमध्ये पण काही त्रुटी आढळून आल्या आणि या त्रुटींमुळे, या लिमिटेशन्समुळे आपला जो सायंटिस्ट आहे कोण, न्यूलँड, हा न्यूलँड पण फेल गेला. त्यानंतर एक सक्सेसफुली सायंटिस्ट येत होता, त्याचं नाव होतं मेंदेलिव. तर हा मेंदेलिव हा एक दिमित्री मेंदेलिव हा एक रशियन सायंटिस्ट होता. ही वॉज अन रशियन सायंटिस्ट. तर यामध्ये त्याने सुद्धा त्या काळी जे काही 63 मूलद्रव्ये ज्ञात होती, ती 63 मूलद्रव्यांना त्यांना आवर्ती सारणी म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये मांडण्याचा त्यानं प्रयत्न केला. कोणी प्रयत्न केला? मेंदेलिव यांनी, दिमित्री मेंदेलिव यांनी प्रयत्न केला. तर त्यांचे मेंदेलिवचं जे काही आवर्ती सारणी आहे, जो काही पिरियॉडिक टेबल आहे तो आपण अभ्यासला आहे. परत या आवर्ती सारणीचे जे काही मेरिट आहेत, परत जे काही डिमेरिट आहेत, म्हणजे जे काही मेरिट आहे, डिमेरिट आहेत, म्हणजेच मराठीमध्ये जे काही गुण आहेत किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या आपण अभ्यासल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्ती सारणी, जी हेनरी मोसले या सायंटिस्टने सांगितली होती किंवा साधली होती. तर ही जी आवर्ती सारणी होती म्हणजे जी आधुनिक आवर्ती सारणी होती, जो काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल होता, तो कम्प्लिटली या मॉडर्न पिरियॉडिकला म्हणजे आधुनिक आवर्ती नियमावरती आधारित होता. तर हा लॉ काय सांगतो पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. म्हणजे आतापर्यंत जे हे सायंटिस्ट होते, कोण डोबेरायनर म्हणा किंवा न्यूलँड म्हणा, हे जे शास्त्रज्ञ होते, तर हे इलेमेंट्सच्या ॲटॉमिक मास म्हणजे त्यांच्या अणुवस्तुमानावरती सर्व गोष्टी सांगत होते. पण अणुवस्तुमानापेक्षा हे जे नवीन इंट्रोड्यूस सायंटिस्ट आहेत, कोण, मेंदेलिव आणि हेनरी मोसले. मेंदेलिव म्हणण्यापेक्षा हेनरी मोसले हा जो सायंटिस्ट आहे, हेनरी मोसले असं सांगत होते की जे काही इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स पिरियॉडिक फंक्शन आहेत. म्हणजे एक त्यांचं
आवर्ती फल आहेत कुणाचे, तर त्यांच्या ॲटॉमिक नंबरचे. म्हणजे जे काही त्यांचा लॉ होता, परत त्या लॉवरून जो काही त्यांनी पिरियॉडिक टेबल सांगितला तो कम्प्लिटली त्यांच्या ॲटॉमिक नंबर, त्यांच्या म्हणजे कुणाच्या इलेमेंट्सच्या ॲटॉमिक नंबरवरती बेस्ड होता. सो त्याच्यानंतर मग आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल पाहिला होता. मग आता आपण त्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये त्याचं काही ते लॉंग फॉर्म आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा, म्हणजे आवर्ती सारणीचं जे काही दीर्घ रूप आहे ते पाहिलं होतं. परत स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्ती सारणीची रचना काय आहेत, किती गण आहेत, म्हणजे किती ग्रुप आहेत, किती पिरियड्स आहेत ते आपण पाहिले होते. त्यानंतर आपण आधुनिक आवर्ती सारणी म्हणजे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं होतं. त्यानंतर गण व इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणजे ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, म्हणजे जसं ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये जे काही लॉजिक आहे, जे काही इथिक आहे, त्याचप्रमाणे सेम इथिक आणि लॉजिक आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक संरूपण यामध्ये पाहिले होते. यानंतर आपण आधुनिक आवर्ती सारणीतील आवर्ती कल म्हणजे जो काही पिरियॉडिक ट्रेंड आहे, म्हणजे अणूचे आकारमान म्हणजे ॲटॉमिक साईज, परत धातू अधातू गुणधर्म म्हणजे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, मग ह्यांचा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर मग आपण स्पेशली ॲटॉमिक साईज म्हणजे अणू आकारमान काय असतं, ते कशामध्ये मोजलं जातं, पिकोमीटरमध्ये मोजलं जातं, हे आपण पाहिलं होतं. यानंतर आपण मागच्या वेळी ह्या 5 प्रश्नांचा अभ्यास केला होता आणि त्यानंतर आपण आजच्या सेशनमध्ये धातू अधातू गुणधर्म म्हणजेच मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा पॉईंट आपण आज स्टडी करणार आहोत. तर आता या पॉईंटमध्ये म्हणजे कुठला मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या पॉईंटमध्ये आपण सर्वप्रथम या 3 प्रश्नांचा उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही उत्तरांचं म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत यांचे जे आन्सर्स आहेत ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये जे काही नोटबुक आहे सायन्सचं त्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, लुक ॲट द इलेमेंट्स ऑफ थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. याचा अर्थ काय बघूया मराठीमध्ये आपण. तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये पहा, त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा. तर आता इथे तुम्हाला थर्ड पिरियड दिसतोय बघा, हा सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे सगळे थर्ड पिरियडमधले इलेमेंट आहेत. तर ह्यांचं त्यांनी सांगितलं आहे क्लासिफिकेशन करा. कशामध्ये? मेटलमध्ये म्हणजेच धातूमध्ये व नॉन मेटलमध्ये म्हणजेच अधातूमध्ये वर्गीकरण करायला सांगितलं आहे. तर आता हे जे वर्गीकरण आहे मी उत्तरं सांगणार नाही आहे सुरुवातीलाच, ही उत्तरं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. तुम्हाला ह्यापैकीच लिहायचे आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन या इलेमेंट्सपैकी कोणते इलेमेंट्स हे मेटल आहेत म्हणजेच धातू आहेत व कोणते इलेमेंट हे नॉन मेटल आहेत, अधातू आहेत, हे लिहून काढायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल्स लेफ्ट ऑर राईट. तर आता यामध्ये ते विचारत आहेत धातू आवर्ती सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत, डाव्या की उजव्या. म्हणजे जे काही आपले मेटल्स आहेत ते लेफ्ट साईडला आहेत का राईट साईडला आहेत. तर यासाठी पहिल्यांदा तुम्ही पहिला प्रश्न जो काही होता तो सोडवणं गरजेचं आहे. तर आता तुम्हाला माहीत असतील कुठले मेटल आहेत नॉन मेटल आहे, तर तुम्ही सांगू शकता की मेटल आयदर लेफ्टला आहेत ऑर राईटला आहे. हा सेकंड क्वेश्चन होता. त्यानंतर थर्ड क्वेश्चन काय आहे पाहूया, ऑन विच साईड ऑफ पिरियड डीड यू फाइंड द नॉन मेटल्स. म्हणजे आता जसा मेटलचा क्वेश्चन झाला म्हणजे मेटल कोणत्या बाजूला आहेत, लेफ्टला का राईटला. मग जर मेटल आपल्या सपोज वी कन्सिडर मेटल आर ऑन दी लेफ्ट साईड, देन नॉन मेटल विल बी ऑब्वियस ऑन दी राईट साईड. म्हणजे मराठीमध्ये काय आहे हा प्रश्न पाहू, तुम्हाला अधातू आवर्ती सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले. म्हणजे जर तुम्हाला धातू डाव्या बाजूला आढळले आपण असं समजूया, फिक्स नाही सांगत आहे मी, त्याचं तो उत्तर तुम्हाला मिळेलच पुढे जाऊन. आपण सपोज कन्सिडर केलं की जे काही धातू आहेत ते डाव्या बाजूला असतील तर आपले अधातू ऑब्वियसली उजव्या. ऑलराईट. तर आता यानंतर आपण आता जो नेक्स्ट पॅराग्राफ देत आहेत ते आपण बघूया. तर या पॅराग्राफमध्ये तुम्हाला वरील 3 प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का हे आपण पाहूया. तर आता इथं काय लिहिले वाचूया चला आपण. It is seen that the metallic elements like
towards left. The non-metallic elements such as sulfur, chlorine are towards the right. मग आता यामध्ये तुम्हाला सांगितलंय पहा की असं दिसून येतं जे काही मेटॅलिक एलिमेंट्स आहेत. आता मेटल कुठले आहेत मग तुम्हाला कळलं बघा इथे, सोडियम आणि मॅग्नेशियम हे जे आहेत ते लेफ्टला आहेत, म्हणजे डाव्या बाजूला आहेत. कोण कोण? सोडियम आणि मॅग्नेशियम. आणि द नॉन मेटॅलिक म्हणजे जे काही नॉन मेटल आहेत, सल्फर, क्लोरीन हे नॉन मेटल आहेत. म्हणजे तुम्हाला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर इथं मिळालं आहे ते राईटला आहेत. दुसऱ्या पण क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे मिळालेला आहे. नेक्स्ट बघा, द मेटॅलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन दीज टू टाईप्स. आणि जे मेटॅलॉइड आहेत, मेटॅलॉइड म्हणजे काय असतात, जे धड मेटलही नसतात आणि नॉन मेटलसुद्धा नसतात. म्हणजे धातू पण नाही व अधातू पण नाही. आणि यामधील जो काही दुवा असतो, म्हणजे दुवा म्हणण्यापेक्षा यामधले जे काही एलिमेंट्स असतात त्यांना आपण उपधातू किंवा धातू सदृश असं म्हणतो. तर हे जे काही धातू सदृश मूलद्रव्य आहेत ती या मेटल म्हणजे मेटल कुठल्या साईडला मिळालेलं आपल्याला, लेफ्टला, आणि नॉन मेटल राईटला. तर या दोघांच्या मध्ये कोण असतं, हे जे काही धातू सदृश मूलद्रव्य आहेत म्हणजे जे काही आपले मेटॅलॉइड आहेत ते मेटॅलॉइड त्यांच्या मध्ये असतात. ऑलराईट. त्यानंतर बघा काय सांगतायत, अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्वड इन अदर पिरियड्स. म्हणजे हा जो काही पॅटर्न आहे, पॅटर्न म्हणजे काय की लेफ्ट साईडला मेटल म्हणजे एल फॉर लेफ्ट, एम फॉर मेटल, म्हणजे डाव्या बाजूला काय मिळतात आपल्याला, धातू मिळत आहेत. आणि राईट साईडला म्हणजेच उजव्या बाजूला आपल्याला मिळत आहेत नॉन मेटल्स म्हणजेच काय, अधातू. तर हा जो ट्रेंड आहे किंवा हा जो प्रकार आहे जो आपल्याला थर्ड पिरियडमध्ये दिसून आला ना, तर हा सेम ट्रेंड किंवा हा सेम प्रकार आपल्याला इतर जे काही पिरियड आहेत अदर दॅन थर्ड पिरियड म्हणजे फोर्थ म्हणा किंवा फिफ्थ पिरियडमध्ये म्हणा दिसून येतात. तर ते कसं आपण बघू. तर आता यामध्ये बघा हा तिसरा पिरियड होता जो आपण आता अभ्यासला. त्यानंतर आता आपण फोर्थ पिरियड विचारात घेऊ. बघा फोर्थ पिरियडमधले फर्स्ट एलिमेंट इज पोटॅशियम, कॅल्शियम, देन स्कँडियम डॉट 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 अप टू विच इज दिस ब्रोमीन अँड क्रिप्टॉन. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता मेटल्स आणि नॉन मेटलमधला फरक जर कळत असेल तर पोटॅशियम इज अ मेटल अँड अल्सो कॅल्शियम इज अल्सो मेटल. मीन्स हे आपल्याला कुठल्या साईडला मिळाले, लेफ्ट साईडला. अँड सिन्स ब्रोमीन आणि क्रिप्टॉन हे जे काही मूलद्रव्य आहेत हे अधातू आहेत म्हणजेच काय आहेत, नॉन मेटल आहेत. आणि हे आपल्याला कुठल्या साईडला मिळाले आहेत, राईट साईडला. म्हणजे जे काही आपल्याला थर्ड पिरियडमध्ये मिळालं होतं सेम आपल्याला फोर्थ पिरियडमध्ये मिळाले. आणि सेम जरी बघितलं तुम्ही फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ पिरियडमध्ये पण रुबिडियम, स्ट्रॉन्टियम हे मेटल आहेत. आणि इकडचे जे आहेत ना आयोडीन, परत एक मिनिट आयोडीन, झेनॉन हे पण सेम काय आहेत, नॉन मेटल आहेत. तर हा आत्ताचा जो पॅराग्राफ आपण इंग्रजीमध्ये वाचला तो आपण जरा मराठीमध्ये एकदा रिपीट करून बघूया. काय सांगतायत, असे दिसते की सोडियम, मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत आपण पाहिलं. सल्फर, क्लोरीन अशी अधातू रूप मूलद्रव्ये उजव्या बाजूला आहेत हे आपण पाहिलं. आणि या दोन्ही प्रकारांमध्ये सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्य म्हणजे मेटॅलॉइड एलिमेंट जो आहे तो त्यांच्या मध्ये आहे. असाच आकृतिबंध म्हणजे हे काय आपण जे आत्ताच रिलेशन पाहिलं होतं की मेटल जे आहेत ते डाव्या बाजूला आणि नॉन मेटल जे आहेत ते उजव्या बाजूला, असाच जो आकृतिबंध आहे तो इतर आवर्तांमध्येही दिसतो असे सांगतायत ते. तर आता पुढे जाऊन काय म्हणतात बघा, इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल फ्रॉम नॉन मेटल्स इन द पिरियॉडिक टेबल. म्हणजे आवर्ती सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूंपासून वेगळे करते असे दिसते. तर यासाठी आपण पिरियॉडिक टेबल बघू. बघा तुम्हाला इथे एक झिगझॅग लाईन दिसते. ही जी झिगझॅग लाईन आहे त्यांनी काय सांगितलं आपण आता बघितलं, दिस झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल पिरियॉडिक टेबल. म्हणजे जे आपले काही पिरियॉडिक टेबलमधले मेटल्स आहेत आणि नॉन मेटल्स आहेत
ह्यांना एक झिगझॅग लाईन सेपरेट करते आणि ती झिगझॅग लाईन इथे तुम्हाला दिसते. ऑलराईट. त्याच्यानंतर एलिमेंट्स appear to have arranged in such a way that metals are on left side of this line and non-metals are on the right side and metallites are along the border of this line. आणि यामध्ये या रेषेच्या डाव्या बाजूला धातू व उजव्या बाजूला अधातू व रेषेच्या किनारीने म्हणजे जी काय आपली लाईन आहे त्या लाईनच्या साईडने किंवा लाईन धरून किनारीने धातू सदृश या प्रकारे मूलद्रव्यांची मांडणी झालेली दिसते. तर आता आपण यामध्ये बघा लेफ्ट साईड म्हणजे कुठली साईड आपली, ही साईड या बाजूची, आणि राईट म्हणजे या बाजूची. एवढा तर फरक आपण सगळेजण जाणतोच. तर आता यामध्ये ते सांगितलंय जे काही मेटल्स आहेत ते या बाजूला आहेत, डाव्या बाजूला आहेत, आणि जे काही नॉन मेटल आहेत ते या साईडला आहेत म्हणजे RHSला आहेत, उजव्या बाजूला आहेत. आणि जे काही लाईन वरील इलेमेंट आहेत, अलॉंग दी लाईन इलेमेंट्स जे काही आहेत ते जे इलेमेंट्स आहेत ते काय आहेत, मेटलॉइड म्हणजे धातू सदृश मूलद्रव्य आहेत. हे कोण ॲल्युमिनियम, जर्मेनियम वगैरे वगैरे. ऑलराईट. आता यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलाय बघा, हाऊ डिड दिस हॅपन, म्हणजे असे कसे घडले असं विचारतायत ते. असे कशामुळे झाले असं विचारतायत ते. असे म्हणजे काय की जे काही मेटल्स होते ते लेफ्ट साईडला गेले, जे नॉन मेटल्स होते ते राईट साईडला गेले. हे कशामुळे गेले, आणि जे बरोबर मेटल ॲड होते ते बरोबर मध्ये आले. कशामुळे झाले असं वाटतंय तुम्हाला? याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं. नेक्स्ट वन बघा, आपण आता बघूया लाईन टू लाईन आपण जाऊया, म्हणजे एकदा इंग्रजीमध्ये वाचू, त्यानंतर मराठीमध्ये वाचून त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करेन. ऑलराईट. बघा, लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे धातू व अधातूंच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांची तुलना करून पाहू. मग आता काय म्हणतायत ते, जे काही मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी म्हणजे धातूची रासायनिक गुणधर्म आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म ते आपण आपल्याला त्यांचं कंपॅरिझन म्हणजे यांची तुलना करायची आहे. पुढं काय सांगतायत बघा, It is seen from the chemical formulae of simple ionic compounds that the cation in them is formed from a metal while the anion formed from a non-metal. काय सांगतायत पहा, यावरून समजते, एक मिनिट, साध्या आयनिक संयुगाच्या रासायनिक सूत्रांवरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन म्हणजेच कॅटायन हा धातूपासून म्हणजे धातू धनायन, तर ऋणायन हा अधातूपासून बनलेला दिसतो. आता आपल्याला माहीतच आहे कॅटायनवरती कुठला चार्ज असतो, विचार करा पाहू, कुठला चार्ज असतो, कुठला असतो माहिती आहे का? तर कॅटायनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ॲनायनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. तर कॅटायन असलेले कोण आहेत, मेटल्स आहेत, आणि ॲनायन असलेले कोण आहेत, नॉन मेटल. कॅटायन म्हणजे धनायन आणि ऋणायन. धनायन कुणाजवळ आहे, धनायन हा धातूंजवळ आहे आणि जो काही ऋणायन आहे तो अधातूंजवळ आहे. ऑलराईट. पुढे काय सांगतात बघा, फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट मेटल atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called electropositivity of an element. बघा, तुम्हाला इथे एक डेफिनेशन दिली आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंटची. बघा, तर यामध्ये पहिले तर आपल्याला माहीतच आहे कॅटायन जे असतात त्यांच्यावरती प्लस चार्ज का असतो प्लस चार्ज आपण याआधी पण बघितलं आहे आपण. म्हणजे आता एक ॲटम आहे, हा एक एलिमेंट आहे, त्याचा ॲटम आहे असं कन्सिडर करू. हा न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे. ऑलराईट. प्रोटॉन प्लस, आणि हे त्याचे ऑर्बिट्स आहेत असं कन्सिडर करू. तर एलिमेंट एखादं जे मूलद्रव्य आहे ते कॅटायन म्हणजे धनायन कधी बनतं धनायन, ज्यावेळी त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑलराईट. हे इलेक्ट्रॉन्स आहेत, क्रॉस आहेत ते इलेक्ट्रॉन आहेत असं कन्सिडर करू. तर हे जे क्रॉस इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हे इलेक्ट्रॉन तो ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या इलेमेंटच्या ॲटमला डोनेट करतो म्हणजे देतो. कशासाठी देणार, कारण त्याची जी काही शेवटची जी शेल आहे ती शेल
कंप्लीट करण्यासाठी. आता इथं मी इलेक्ट्रॉन काढले नाहीत कुठले, सपोज इथं 2 आहेत असं कन्सिडर करू आणि इथे 2 आहेत असं कन्सिडर करू. तर माहिती आहे का तुम्हाला 4 इलेक्ट्रॉन असणारा कुठला एलिमेंट आहे? माहिती आहे का तुम्हाला 4 इलेक्ट्रॉन असणारा? 4 इलेक्ट्रॉन म्हणजे काय? 4 हा त्याचा ॲटॉमिक नंबर असणार आहे. अशा कोणत्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर 4 आहे माहीत आहे? तर त्या एलिमेंटचं नाव आहे बेरिलियम. ऑलराईट, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर हा 4 आहे. ॲटॉमिक नंबर 4 आहे म्हणजे त्याच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असणार आहे. मग त्याची जी काही शेल आहे ती शेल कंप्लीट करण्यासाठी तो इलेक्ट्रॉन देणार आहे, कारण तो इलेक्ट्रॉन घेऊ तर शकत नाही, कारण फर्स्ट शेल ही के आहे आणि के नंतर एल शेल असते आणि एल शेलमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 8 असते आणि इथं ऑलरेडी 2 आहेत. मग 6 इलेमेंट्स घेणं सोपं का 6 इलेक्ट्रॉन घेणं सोपं का 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं? ऑब्वियस 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं असणार आहे. मग ज्यावेळी हा जो बेरिलियम आहे त्याचे जवळचे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते 2 इलेक्ट्रॉन ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमला देतो त्यावेळी या बेरिलियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात. ते 2+ असे रिप्रेझेंट केले जातात, 2+ने. म्हणजेच बेरिलियम हा काय झाला? कॅटआयन. आणि जर तुम्ही पाहिलं पिरियॉडिक टेबलमध्ये तर तुम्हाला बेरिलियम हा लेफ्ट साईडलाच आढळून येईल, म्हणजे बेरिलियम इज ऑल्सो ए मेटल. तर आता मगाशी सांगितलं इथे एक आपल्याला डेफिनेशन दिसतीये. डेफिनेशन आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीची. तर त्याआधी आपण धनायन आणि ऋणायन म्हणजे कॅटआयन आणि ॲनायन या 2 कन्सेप्ट बघितल्या. तर आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजेच मराठीमध्ये याला विद्युत धनता असे म्हणतात. तर ही विद्युत धनता म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय आहे आपण परत एकदा पाहू. बघा, इट इज अंडरस्टूड दॅट मेटल atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. म्हणजे जे काही मेटल्स आहेत, मेटल म्हणजे काय, जे काही धातू आहेत ते त्या धातूंजवळ काय आहे म्हणतात ते, म्हणजे जे काही धातू आहेत, आता बेरिलियम आपण बघितला होता, त्याची शेवटची ऑर्बिट कंप्लीट करायला त्यानं काय केले, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्यांनी काय केले, लूज केले, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्यांना सोडून दिले. मग हे काही त्याची जी कपॅसिटी आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन सोडण्याची, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रॉन लूज करण्याची म्हणजे इलेक्ट्रॉन सोडण्याची जी काही क्षमता आहे कुणाची, मेटल्सची, या कॅपॅसिटीलाच किंवा या क्षमतेलाच काय म्हणतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजेच विद्युत धनता असं म्हटलं जातं. कळलं तुम्हाला? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे विद्युत धनता काय आहे, इलेमेंट्सची इलेक्ट्रॉन लूज करण्याची म्हणजे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन सोडून देण्याची, इलेक्ट्रॉन सोडायचे आहेत आपल्याला, इलेक्ट्रॉन लूज करायचे आहेत, ही जी लूज करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. स्पेलिंग इनकरेक्ट आहे, पॉझिटिव्हिटी म्हणजे विद्युत धनता. ऑलराइट. On the other hand, an atom of a non-metal has tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. We have already seen that ions have a stable electronic configuration of a noble gas. How is the ability to lose or accept electrons in valence shell determined? आता तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला, त्या क्वेश्चनच्या आधी आपण एक पाहिलं होतं बघा. तर आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते लूज करण्याची कॅपॅसिटी. तर आता हे झालं कुणाचं, मेटलचं झालं हे. तर आता नॉन मेटल काय करतायत बघा. ऑन दी अदर हँड, नॉन मेटल हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे कॅटआयन कधी फॉर्म होतात, ज्यावेळी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज होतात, आणि ॲनायन कधी फॉर्म होतात, ज्यावेळी हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत मेटलने लूज केलेले ते ॲक्सेप्ट करतात. कोण, नॉन मेटल ज्यावेळी ॲक्सेप्ट करतात त्यावेळी ते ॲनायन फॉर्म होतात. मग यामध्ये सांगतात, वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ए नोबल. तर मराठीत काय सांगतात बघा, हे आपण
आधीच पाहिले आहे की आयनांना राजवायू म्हणजे नोबल गॅस स्थायी इलेक्ट्रॉनिक स्वरूपन असते. स्थायी म्हणजे काय? एक स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? जर के शेल असेल तर के शेलमध्ये कॅपॅसिटी किती आहे? 2. एल असेल तर एलची कॅपॅसिटी किती आहे? 8. एमची किती आहे? 18. के एल एम आणि लास्ट कुठली उरली? एन. एनची किती आहे? 32. तर आता एलमध्ये जर सपोज 7 इलेक्ट्रॉन असतील, के म्हणजे आता शेलमध्ये इलेक्ट्रॉनच असतात ना, एलमध्ये जर 7 इलेक्ट्रॉन असतील तर तो एक इलेक्ट्रॉन घेऊन एल शेल कंप्लीट करणार आहे आणि तो जो इलेमेंट आहे तो के आणि एल ह्या 2 शेल मिळून काय होणार आहे? स्टेबल होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? स्थायी होणार आहे. हे कशाबद्दल सांगतायत? नोबल गॅसमधल्या इलेमेंट सांगतायत. तर आता ह्यामध्ये जर समजा इथे 2 असतील, म्हणजे इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, आपण बेरिलियमचं बघितलं तर बेरिलियमनं काय केले? ते 2 सोडूनच टाकले. म्हणजे एकतर सोडून देऊ शकतो इलेक्ट्रॉन, नाहीतर एकतर तो जो ॲटम आहे तो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग सोडून देण्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतो आणि त्या इलेमेंटला आपण कॅट आयन म्हणतो. आणि घेण्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्याला आपण ॲनायन म्हणजेच ऋणायन असे म्हणतो. ऋणायन असे म्हणतो. ऑलराईट. मग आता पुढे जाऊन काय सांगतात बघा. मग तुम्हाला इथे एक क्वेश्चन विचारतात बघा. हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल डिटरमाइंड. म्हणजे आता सपोज एखादं इलेमेंट आहे, त्याचा ॲटम आहे, तर त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे आहेत का इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत हे कसं ठरवलं जातं? हे कशावरून ठरतं? माहिती आहे का तुम्हाला याबद्दल काही? तर आता यामध्ये आपल्याला बघूया पुढं काही मिळते का. आणि जरी यामध्ये पुढे नाही मिळालं तर मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही ॲटम असतं इलेमेंटचं, मूलद्रव्याचं जे काही अणू असतो त्या अणूमध्ये ऑर्बिटनुसार आपल्याला माहिती आहे, एक मिनटं, ऑर्बिटनुसार त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात. की ऑर्बिटमध्ये शेल असतात तर त्या शेलची जी काही कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार इलेक्ट्रॉन भरले जातात. जर 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमध्ये असतील तर हे 2-3 इलेक्ट्रॉन डिरेक्टली लूज केले जातात. हे इलेक्ट्रॉन दिले जातात दुसऱ्या इलेमेंटच्या ॲटमला. आणि जर 3 पेक्षा जर जास्त म्हणजे 4 इलेक्ट्रॉन असतील लास्ट ऑर्बिटमध्ये, कन्सिडर करा 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि हे 4 इलेक्ट्रॉन एकतर तो जो इलेमेंट असणार आहे ज्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत हे 4 इलेक्ट्रॉन एकतर देणार आहे नाहीतर 4 इलेक्ट्रॉन घेणार आहे. कारण आपल्याला एल शेल कंप्लीट करायचे. एल शेलची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन आहे. मग 2 आणि 3 असताना इलेक्ट्रॉन काय केले जातात? सोडले जातात, लूज केले जातात, दिले जातात दुसऱ्या इलेमेंटला. आणि ज्यावेळी 4 असतं त्यावेळी एकतर 4 इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा 4 इलेक्ट्रॉन घेतले जातात. आणि यानंतर जे आकडा वाढतो म्हणजे 5, 6, 7, 8 काय म्हणजे 8 स्टेबलच आहे ना, 5, 6, 7 यावेळी एवढे इलेक्ट्रॉन ज्यावेळी लास्ट ऑर्बिटमध्ये असतात, सपोज 5 जर इलेक्ट्रॉन असतील तर आता 8ला किती कमी आहेत इलेक्ट्रॉन? 3 कमी आहेत. राईट. मग 3 इलेक्ट्रॉन हे जे काही ॲटम असणार आहे तो इलेक्ट्रॉन घेणार आहे. कळतंय? सेम 8 कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहेत? 2. मग 2 इलेक्ट्रॉन हा जो इलेमेंट आहे ॲटम आहे तो घेणार आहे. आणि सेम 7 असताना सुद्धा किती इलेक्ट्रॉन कमी आहे? 1 इलेक्ट्रॉन हा इलेमेंट घेणार आहे. मग घ्यायच्या कॅपॅसिटी जे आपण घेतो त्यावेळी ॲनायन फॉर्म होतात बघितले, आणि देतो त्यावेळी काय फॉर्म होतात? कॅटायन. आणि घेणारे कोण आहेत? नॉन मेटल. इलेक्ट्रॉन घेणारे नॉन मेटल म्हणजे अधातू आहेत आणि इलेक्ट्रॉन देणारे मेटल आहेत म्हणजेच कोण आहेत? धातू आहेत. तर मिळालं तुम्हाला मगाच्या प्रश्नाचं उत्तर. काय होता प्रश्न? हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज और ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स शेल डिटरमाइंड. आता पुढे जाऊन काय सांगतात बघा. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. तर मराठीत काय सांगतात बघा. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. तर हे काय सांगते?
ऑल द इलेक्ट्रॉन इन ॲटम आर हेल्ड बाय अट्रॅक्टिव्ह फोर्स. याआधी मी तुम्हाला सांगितले बघा, जो काही आता एक इलेमेंटचा हा अणू आहे म्हणजे ॲटम आहे समजा, इथे न्यूट्रॉन प्रोटॉन आणि हे कुठे असतात, न्यूक्लियसमध्ये असतात. ऑलराईट. मग आता हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत, क्रॉसमधले इलेक्ट्रॉन आहेत असं कन्सिडर करा. तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन हे इथे या ऑर्बिटमध्ये धरून ठेवले जातात. कुणाच्या मदतीने? न्यूक्लियस एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे एक धनभार प्रयुक्त करतो या इलेक्ट्रॉनवरती आणि हा जो धनभार आहे तो या इलेक्ट्रॉनना याच कक्षेमध्ये फिरण्यासाठी प्रयुक्त करतो म्हणण्यापेक्षा तो तिथे धरून ठेवतो. कोण? न्यूक्लियसमधला पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनभार ह्या अणूंना, इलेक्ट्रॉनना याच ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी धरून ठेवतो. ऑलराईट. बघा पुढे, इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल्स lie in between the valence shell and the nucleus. Because of their presence, the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electron is somewhat less than actual nuclear charge. Thus, the number of valence electron in metals is small, 1 to 3. तर मगाशी आपण एक वाक्य बघितलं बघा, इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल्स लाई इन बिटवीन द व्हॅलेन्स शेल अँड दी न्यूक्लियस. म्हणजे जे काही इनर शेलमधले, आतल्या शेलमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते कुठे असतात बघा, न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय? व्हॅलेन्स शेल म्हणजे एक व्हॅलेन्सी कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला. व्हॅलेन्सी म्हणजे काय? कंबायनिंग कपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमधले जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात आणि ही जी शेल असते म्हणजे शेवटच्या ऑर्बिटची जी शेल असते तेच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो. तर इनर शेलमधले इलेक्ट्रॉन कुठं असतात म्हणून सांगतात त्यांनी, न्यूक्लियस आणि ही जी व्हॅलेन्स शेल आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे कुठे, या मधल्या राऊंडला म्हणजे मधल्या ऑर्बिटला असतात. मग पुढे जाऊन काय सांगतात बघा, बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज exerting an attractive force on the valence electron, it's somewhat less than the nuclear charge. मराठीमध्ये काय सांगतं बघा, त्यामुळे संयुच्या इलेक्ट्रॉनांवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय भार म्हणजे न्यूक्लिअर चार्ज हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. कमी का असतो? तर बघा, आपली व्हॅलेन्स शेल कुठली होती, ही जी लास्ट आहे ती व्हॅलेन्स शेल होती आणि इथे न्यूक्लियस आहे. तर ते सांगतायत की या इलेक्ट्रॉनवरती जो काही आपला केंद्रकीय भार, जो काही न्यूक्लिअर चार्ज ओबे होणार आहे म्हणजे जो भार आहे, जो चार्ज आहे, जो प्रभार आहे, जो प्रभार या मधल्या इनर शेलमधल्या इलेक्ट्रॉनवरती असतो तसाच चार्ज, सेम चार्ज यावरती असत नाही. तर यापेक्षा म्हणजे आता सपोज ह्याच्यावर प्लस प्लस एवढा जर असलं, कन्सिडर करा प्लस प्लस एवढा जर भार असेल तर प्लस प्लस म्हणजे 2 प्लस भारांपेक्षाही कमी भार या शेवटची म्हणजे कुठली शेल, व्हॅलेन्स शेलमधल्या इलेक्ट्रॉनवरती असतो. म्हणजे यांच्यावरती कमी भार असतो असं सांगतायत ते. बघा अजून पुढे काय सांगतायत, thus the number of valence electron in metals is small, 1 to 3. म्हणजे मेटलमधले जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते किती असतात, 1 ते 3 असतात. जसं मी मगाशीही सांगितले, म्हणजे धातूंमध्ये जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन असतात ते किती असतात, 1 ते 3 असतात. म्हणजे 1, 2, 3 एवढेच असतात. त्यानंतर पुढे काय सांगतात बघा, ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज स्मॉल. आणि ह्या संयुजा इलेक्ट्रॉनांवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा कमी असतो. या म्हणजे हे जे आता संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत यांच्यावरती जो न्यूक्लिअर चार्ज ॲक्ट होतो, म्हणजे कुठल्या इलेक्ट्रॉनवरती, हे जे शेवटच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आहेत ह्यांच्यावरती जो न्यूक्लिअर चार्ज असतो तो न्यूक्लिअर चार्जसुद्धा काय असतो, लेस असतो. तो न्यूक्लिअर चार्ज कमी असतो असं सांगतायत ते. मग आता पुढे जाऊन काय सांगतात बघा लास्टला, ॲज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ दीज 2 फॅक्टर्स, म्हणजे कुठले 2 फॅक्टर जे आपण वरती पाहिले होते,
metals have tendency to lose the valence electron to form cations having a stable noble gas configuration. म्हणजे या दोघांचा कंबाईंड इफेक्ट, कोणा दोघांचा कंबाईंड इफेक्ट म्हणजे एकतर शेवटच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या किती असते, 1 ते 3 असते, 1 ते 3 एवढी असते, व जसा प्रभार या इलेक्ट्रॉनवरती होत आहे तो प्रभार या इलेक्ट्रॉनवरती होत नाही, म्हणजे हा प्रभार कमी असतो, चार्ज कमी असतो, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या तर कमी असतेच, त्याचप्रमाणे प्रभारही कमी असतो. या दोघांमुळे म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या पण कमी, चार्ज पण कमी, आणि याच दोघांमुळे जे काय आपले मेटल्स असतात ते मेटल्स जे लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आहेत ते लूज करतात. का लॉस करतात बघितलं आपण, एकतर इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते, त्यांच्यावरती असणारा चार्ज पण कमी असतो, त्यामुळं त्यांची जी काही पकड आहे, त्यांचे जे काही बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतं, ब्रेक होतो, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट ऑर्बिटमधले ते मेटलकडून लूज केले जातात, आणि मग मेटल काय होतात, स्टेबल होतात, स्थायी होतात मेटल. This tendency of an element called electropositivity and it is the metallic character of that element. आणि ही जी टेंडन्सी आहे म्हणजे ही जी काही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला विद्युतघनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय असे म्हणतात. तर आता तुम्हाला कळालं इथे इलेमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे विद्युतघनता हे त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर आहे, म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय आहे, धातू गुणधर्म आहे. तर आता या धातू गुणधर्मामधला आवर्ती कल, आता पिरियॉडिक ट्रेंड इन इलेमेंट, एक खाली तुम्हाला चार्ट दिसतोय पिरियॉडिक ट्रेंड इन इलेमेंट म्हणजेच मूलद्रव्यांतील आवर्ती कल. चार्टमध्ये काय काय दिसतंय पहा, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस हा एक पॉईंट दिला, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे काय सांगतायत बघा, आपल्याला माहिती आहेच या आधीपासूनच की जे काही आपण याआधी बघितले इथून इकडे जात असतो, म्हणजे आपण कुठे फिरत असतो, इकडून इकडे जाताना, म्हणजे हे काय आहेत सगळे हे उभे जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण, गण म्हणतो, काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. इकडून इकडे जाताना ह्यांचं जे काही ॲटॉमिक रेडियस आहे ते ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत जातं, हे आपण पाहिलं याआधी. त्यानंतर इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, आता इथे बघा ॲटॉमिक रेडियस जी आहे, ॲटॉमिक रेडियस ऑलराईट AR असं कन्सिडर करू, म्हणजे अणुत्रिज्या कमी होत जाते कुठे, आपण ज्यावेळी लेफ्ट टू राईट ग्रुपमध्ये फिरत असतो, म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असतो. त्याच वेळेला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि त्याचं जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते वाढत असतं. तर बघा आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, तर आता बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजे लेफ्ट टू राईट जाताना कमी होते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. जसं तुम्ही बघितलं होतं लेफ्ट साईडला काय होते, मेटल्स होते, आणि राईट साईडला काय होते, नॉन मेटल्स होते. म्हणजे जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते इकडे वाढत गेल्यामुळे इथले जे आपल्याला इकडे मेटल मिळतात आणि इकडे नॉन मेटल मिळतात, हे तुम्हाला इथे हा एक पॉईंट क्लिअर होतो. प्लस थर्ड इज डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, आणि यामध्ये जी काही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ती काय होते, कमी होते, आणि मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होत जातं, कमी होत जातं. ऑब्वियस आहे, कारण आपण डावीकडून उजवीकडे जातो आहे. जर आपण उजवीकडून डावीकडे येत असू तर आपलं मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे, पण आपण डावीकडून उजवीकडे जात असू त्यावेळी आपलं जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते ऑब्वियस डिक्रीज होणार आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पण आपली काय होणार आहे, कमी होणार आहे. ऑलराईट, तुम्हाला इथे अजून एक ॲरो दिला आहे बघा, दिसतंय, तर त्यामध्ये बघू जरा एक मिनटं. इथे काय सांगितले बघा, आता हे सांगितलंय अबाउट पिरियड टॉप टू बॉटम, म्हणजे हे टॉप आणि खाली बॉटम, वरून खाली जात असताना काय काय होतं बघा, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, म्हणजे वरून खाली जात असताना अणुत्रिज्या काय जाते, वाढत जाते. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणजे जी काही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे म्हणजे विद्युत
ऋणता जी आहे ती वरून खाली येत असताना काय होते, कमी होते, डिक्रीज होते. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे अधातू गुणधर्मसुद्धा काय होतो, कमी होतो. आता जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण डिक्रीज होते, तर ऑब्वियस कोण इन्क्रीज होणार आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर. तर आपण या व्हिडिओमध्ये आपलं पान नंबर 26च फक्त बघितलं आहे, कारण एकच पॉईंट क्लिअर केला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण जे पान नंबर 27 वरचा जो काही टॉपिक आहे तो आपण उद्या डिस्कस करू. ऑलराईट, बाय.